महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग आणि पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षात गुणवत्ता संवर्धन अभियानाअंतर्गत शाळा तपासणी करण्यात येत आहे। शुक्रवार दिनांक 9/1/2026 रोजी पुरोगामी माध्यमिक विद्यालय नायगाव या शाळेची तपासणी करण्यात आली। पथक प्रमुख महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ते आणि संत यादव बाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश कांचन तसेच महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले, प्राध्यापक सौ खानदेशे रुपाली, निवृत्त उपप्राचार्य श्री जाधव, जीजी प्राध्यापक वाल्लेकर एसजी यांनी विद्यालयाची 7 विभागामध्ये तपासणी केली। विद्यार्थी परिपाठापासून ते स्काउट गाईड संचलन, शिक्षक पाठ पर्यवेक्षण, विद्यार्थ्यांनी राबवलेले उपक्रम, हिरवीगार परसबाग, शालेय स्वच्छता, कार्यालयीन कामकाज, शाळेच्या भौतिक सुविधा, शालेय परिसराची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केलं। या परिसरातील अंतर्गत शिक्षकांना मार्गदर्शन करताना श्री कांचन यांनी सांगितले की शालेय परिसर आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विद्यालयाने अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत। शिक्षकांनी उपक्रमशील राहून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा। आपल्या शाळेतील सुविधा शहरी भागातील शाळांमध्ये सुद्धा नाहीत। आपल्याकडे असणारी विज्ञान प्रयोगशाळा, प्रशस्त ग्रंथालय, आधुनिक संगणक कक्ष यांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपयोग करावा, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत। आणि या तपासणीचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, पर्यवेक्षक राजू चव्हाण आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले। तर सूत्रसंचालन रोहिदास विचुकले, दिलीप थोपटे यांनी केले। तर आभार विठ्ठल ठोंबरे यांनी मानले। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी दिलीप थोपटे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।